राज ठाकरेंनी विधानसभेच्या निकालानंतर एक ट्विट केलेलं आहे आणि तूर्तास एवढंच अशा पद्धतीचं हे ट्विट आहे। अतिशय वेगळ्या पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। याबद्दल आपण आणखी माहिती घेऊया। आमचे रिपोर्टर गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, या ट्विटबद्दल काय नक्की बोलावं? अविश्वसनीय, तूर्तास एवढंच म्हणालेत राज ठाकरे। निश्चित म्हणजेच याबद्दल ते सविस्तर नंतर बोलतीलच आणि अविश्वसनीय म्हणजे त्यांना ह्याबद्दल कोणालाच विश्वास नव्हता। तसं पाहायला गेलं तर स्वतः महायुतीच्या नेत्यांशी मी बोलत होतो तर त्यांचंही असं होतं की भाजप 100+ आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी व्हावी, अजित पवार 30 पर्यंत यावे किंवा शिंदेचं 40 पर्यंत परफॉर्मन्स राहावं, या अशा आशेवरती महायुती पण लढत होती। आणि निकाला किंवा मतदानानंतर देखील त्यांचं असंच होतं की हे जर नंबर झाले तर आम्ही तरलो, कारण कंटेस्ट तसा होता, फाईट तशी होती। आणि आम्ही अनेक लोकांची भेटलो, अनेक विश्लेषण करणाऱ्या लोकांची भेटलो। सर्वांचं म्हणणं हेच होतं की यावेळेला काही सांगणं कठीण आहे, कारण कॉन्टेस्ट खूप क्लोज आहे। आणि तसंच बरेच एक्झिट पोलचे आकडे आले। काही जणांनी महायुतीचं सरकार आणलं 150 ते 160, तर काही जणांनी महाविकास आघाडीला बहुमत दाखवलं होतं। काही एक्झिट पोल्सनं फक्त एक ॲक्सेस माय इंडियाचा एक्झिट पोल जो आपण दाखवला तो खरा ठरला। पण फील्डमध्ये देखील, पत्रकारांमध्ये, लोकांमध्ये देखील चर्चा होती की काही होऊ शकतं, कट टू कट असेल, काटेकी टक्कर असेल। पण ज्यावेळेस मतदानाची आकडेवारी आली, पॅटर्न आला, पर्सेंटेज, महिला पुरुष वोटरचं पर्सेंटेज आलं, जातनिहाय वोटिंग पर्सेंटेज आलं, त्यामध्ये असं कळलं की क्लिअर एज आहे महायुतीला। पण तो असा क्लीन स्वीपचा एज असेल असंही कोणाला वाटलं नव्हतं। आज सकाळी माझं जेव्हा लाईव्ह सुरू होतं त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसत होतं की मतदान जे झालेले आहे ते एकतर्फा झालेलं आहे। जे वाढीव मतदान आहे ते एकाच कोणाला तरी मिळालं आहे। म्हणून 40-50, 140-150 नव्हे तर जो कोणी येईल तो क्लीन स्वीप करत येईल, 170-180 पर्यंत असेल असं दिसत होतं। पण 230 आणि 135च्या पुढे भाजप हे कोणालाच वाटत नव्हतं। म्हणून राज ठाकरेंना देखील हेच म्हणायचं की अशा प्रकारचं मतदान होईल किंवा अशा प्रकारचे निकाल येतील हे त्यांनाही वाटत नाही। एक क्षण थांबवते। आपण पाहतोय इथे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सुरू आहे। त्यांच्या या मोठ्या विजयाबद्दल अनेक कार्यकर्ते, अनेक लोक एकत्र येऊन इथे एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतायत। गणेश, माझा प्रश्न असा आहे की आज तू दिवसभर वेगवेगळ्या पक्षाच्या ऑफिसेसना गेला असशील आणि निकाल जसे जसे येत गेले म्हणजे त्याचे कल येत गेले, काय साधारण माहोल कसा बदलत गेला, काय दिसलं आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटताना, बोलताना? राजीव सर, तसं पाहायला गेलं तर कोणालाच विश्वास तसा बसला नाही की अशी क्लीन स्वीप असेल। सुरुवातीला लोकांना हेच वाटत होतं, जेव्हा मी भाजप कार्यालय किंवा शिंदेच्या कार्यालय किंवा त्यांच्या नेत्यांशी बोलत होतो, त्यांचं म्हणणं होतं की मी 160 पर्यंत आलो तरी ठीक आहे। भाजपच्या लोकांना सुरुवातीला सकाळी असं म्हणणं होतं की 100-110 भाजप राहिले आणि बाकी यांनी 50-60 जरी जोडले तर आम्ही सरकार बनवू। म्हणून सगळ्यांची आशा 160-170 पर्यंत व्हावं, आपण राहावं अशी महायुतीच्या लोकांची, कार्यकर्त्यांची, नेत्यांची इच्छा होती। पण जसे जसे निकाल येत गेले तसे तसे लोकांनाही विश्वास बसला नाही की इतकं, म्हणजे स्ट्राईक रेट जवळपास सगळ्यांच्या 70-80च्या घरात महायुतीच्या तिन्ही पक्षांचं राहिलं। भाजपचं तर असं होतं की 100 पर्यंत आम्ही राहावं। मी अजितदादांच्या जवळच्या लोकांशी बोललो, त्यांच्या नेत्यांशी बोललो, त्यांच्या कॅम्पेन अधिकाऱ्यांशी किंवा कॅम्पेन प्रमुखांशी बोललो, सगळ्यांचं 25 ते 30 आम्ही राहू, 29 राहू असा अंदाज होता। पण 40-41 पर्यंत ते जातील हे जेव्हा झालं तर त्यांनाही याचं अनालिसिस करणं कठीण गेलं सर। म्हणून हे कसं झालं, का झालं, तर यामध्ये 2 फॅक्टर। भाजपचं असं म्हणणं होतं की लाडकी बहिणीसोबत जो पोलरायझेशनचा इम्पॅक्ट होता, ज्या प्रकारे भाजप काही महिन्यांपासून सकल हिंदू मोर्चे काढते, ज्या प्रकारे बटेंगे तो कटेंगेची सुरुवात योगीनं केली, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ हेचा नारा दिला, तर त्याचा मोठा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसला आणि म्हणूनच असे नंबर झाले असं त्यांचं ॲनालिसिस झालं। तर एकनाथ शिंदेंचं म्हणणं होतं की आम्ही जे कामं केली, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असो किंवा त्यांचा चेहरा हा लोकांना खूप अपील केला आणि तो अपीजही झाला आणि यामुळं हे नंबर झाले। म्हणून हळूहळू ज्यावेळेस संख्या वाढत गेली तर नवीन नवीन कारणं देत गेले। पहिलं लाडकी बहीणपर्यंत होते, नंतर एक है, सेफ है, बटेंगे तो कटेंगे, इन्फ्रास्ट्रक्चर,
गणेश, एक याच्यामध्ये सगळ्यांच्या कुतूहलाचा आणि इथं आम्ही आत्ता जेव्हा बोलतोय सगळ्यांचा प्रश्न, सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही मनामधला जो प्रश्न आहे तो हा आहे की आता पुढं काय आणि मुख्यमंत्री कोणाचा होणार आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी सगळेजण अटकळ बांधून आहेत. तर त्या स्थितीमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे, त्यांचं काय स्थान असणार आहे, त्यांचं काय होणार आहे, त्याच्याबद्दल काही माहिती कळली आहे का? सर, मी एकनाथ शिंदेच्या जवळच्या, अत्यंत जवळच्या लोकांशी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की आमचे प्रयत्न सुरू आहेत, आम्ही बोलतोय, पण रिअलिस्टिकली बघायला गेलं तर ते बोलूनही काही फरक पडणार नाही का तो बार्गेन पॉवरच त्यांचा संपलेला आहे, म्हणून ते सत्तेमध्ये असतील. पण आता चर्चा अशी आहे की एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्रीचा पॅटर्न या सरकारमध्ये देखील असेल, म्हणून मला वाटतं ते उपमुख्यमंत्रीपद घेतील. कारण भाजपचं पाहायला गेलं तर जो परफॉर्मन्स आहे आणि मुख्यमंत्रीचा चेहरा हे ठरवण्यामध्ये भाजप पक्षश्रेष्ठींसोबतच RSSचा मोठा वाटा असेल. आणि सर, तुम्हालाही माहिती आहे की या निवडणुकींच्या सुरुवातीला किंवा लोकसभा झाल्यानंतर एक देवेंद्र फडणवीस यांनी RSS सोबतचा आपले समीकरण किंवा त्यांचे जे रिलेशन्स आहेत ते खूप वाढवले. मला आठवतं की निकालांच्या 2 महिन्या आधीच किंवा निवडणुकीच्या घोषणा होण्याच्या 2 महिन्या आधीपासूनच देवेंद्र फडणवीस हे वारंवार RSSच्या प्रमुखांना किंवा RSSच्या प्रमुख नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना भेटत होते. आणि वोटिंग नंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा सर्वप्रथम गेले ते RSS हेडक्वार्टरला गेले. म्हणून या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यामध्ये RSSचा मोठा वाटा असेल आणि मला वाटतं की RSSने देवेंद्र फडणवीसनाच बॅक केलं असेल आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती पूर्ण कॅम्पेन भाजपचं रंगलं गेलं, म्हणून तसं असू शकतं. पण मध्य प्रदेश आणि राजस्थानचा अनुभव सगळ्यांकडे आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस कॅम्प देखील कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यामध्ये किंवा काही बोलण्याहून स्वतःला थांबवत आहे. कारण त्यांचं म्हणणं की आता आज निरीक्षक येणार आहेत किंवा निरीक्षकांची नेमणूक होईल, उद्या ते भेटतील, मग विधिमंडळाची बैठक होईल, विधिमंडळाचा नेता निवडला जाईल आणि हे तिन्ही पक्षांमध्ये होणार आहे. अजित पवार स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या रेसमधनं बाहेर त्यांनी केलेलं आहे, ते स्वतः उपमुख्यमंत्री पदावरून खुश आहेत. त्यांचा टार्गेट असणार आहे की पूर्ण पार्टी हायजॅक करावी. जे 11-10 आता शरद पवारांकडे आहेत त्यांना कसं आणावं आणि हाच टार्गेट आता एकनाथ शिंदेंचाही असणार आहे. गणेश, मुख्यमंत्री पदासंदर्भात आणखीन आपल्याला काही रिएक्शन्स येत आहेत, काय प्रतिक्रिया ते पाहूया. बीजेपी का ये कहना है कि जिसकी ज्यादा नंबर होंगे उनका मुख्यमंत्री होगा, तो क्या इसको सपोर्ट किया जाएगा? ऐसा कोई भी हमारा तय नहीं हुआ है. अभी पहले तो अंतिम आंकड़े आने दो, उसके बाद हम तीनों पार्टी बैठेंगे. हमारे वरिष्ठ जो है प्रधानमंत्री जी है, मोदी जी है, अमित भाई है, नड्डा जी है, और सब हमारे जो तीनों पार्टी के प्रमुख लोग हैं, हम बैठेंगे और उसके ऊपर जैसे हम चुनाव लड़े साथ में एकजुट होकर, वैसे ही उसके ऊपर भी फैसला है. मैं बताना चाहता हूं कि महायुति का ही सीएम बनेगा और बट ऑब्वियस जिस पार्टी बड़ी है उस पार्टी को ज़्यादा चांस रहता है और भारतीय जनता पार्टी आज 125 के आसपास जाने की शंका अपना चांसेस है और मुझे लगता है भाजपा का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र फडणवीस साहब ही इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे. लोक वाट पाहत होते की हा मतदान कधी आणि आम्ही आमची जे पराजित केला आमचे उमेदवाराचा नवनीत राणाचा त्याचा बदला हा स्पष्ट दिसत आहे आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी आणि आमचे देवेंद्र फडणवीस जी बनणार आहे त्याच्यात कुठेही शंका नाही. आणि या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून आपल्याशी आता आपला राजकीय संपादक गणेश ठाकूर देखील बोलत होता आणि गणेश ठाकूरने अनेक काही शक्यता अशक्यता वर्तवल्या या संदर्भात की मुख्यमंत्री जर भाजपकडे झाला तर उपमुख्यमंत्री पद शिंदेंकडे जाऊ शकतं, कारण भाजप सोबत त्यांचे वाढवलेले संबंध या असे काही बरेच करते. याचमुळे तुमची काय प्रतिक्रिया केशवजी? मला असं वाटतं की आत्ता जे सगळं सुरू आहे चित्र ते चर्चा करून सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पण मला वेगळेकडे लक्ष वेधायचं आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मानसिकता, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आनंद, मला 2 प्रसंग आठवते यापूर्वीचे, तशीच आजची काहीशी परिस्थिती आहे. एक पहिला प्रसंग 1996ला ज्या पहिल्यांदा अटल सरकार आलं आणि दुसरं 2014ला ज्या नरेंद्र मोदींचं पूर्ण बहुमताचं सरकार आलं, त्यावेळी असं वाटलं नव्हतं की महाराष्ट्र देशामध्ये भाजप सरकार येईल, भाजपचा पंतप्रधान देशाच्या होईल असं 96ला वाटलं नव्हतं. पूर्ण बहुमतात सरकार येईल अशी एक खात्री वाटलं नव्हतं. त्यामुळे असे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात जे अत्यंत आनंदाचे कमी क्षण होते,
आज ज्या पद्धतीचं यश मिळालं आहे, 138 जागा जवळपास भारतीय जनता पार्टी जिंकती आहे स्वबळावरती. सतत महाराष्ट्र हा आघाड्यांचं म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे सतत बघत होता. राजस्थान, गुजरात, इतर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने वारंवार निवडून येते. मात्र महाराष्ट्रामध्ये मात्र एका अर्थाने कुठेतरी 100च्या आसपास कुठेतरी ती कायम अडकलेली होती. आज पहिल्यांदा आम्ही 138पर्यंतची उडी मारली आहे. आज त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं फार मोठा आनंदाचा दिवस आहे नंबर 1. आणि गेल्या 5-6 महिन्यापासून म्हणजे ज्या क्षणी लोकसभेचा निकाल लागला त्या लोकसभेच्या निकाल महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्याची कारणं होती, फेक नॅरेटिव्ह, बाकी सगळ्या गोष्टी. पण तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्याला कुठेतरी खटकलं होतं जबरदस्त की देशभरामध्ये मोदींच्या सोबत सगळं असताना महाराष्ट्रात मात्र आम्ही कमी पडलो. आणि त्याचा परिणाम तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, मगाशी एक उल्लेख आला की संघाबरोबर संबंध वाढवले देवेंद्रजींनी. खरं म्हणजे संघाबरोबर संबंध वाढवायची गरजच नाही, कारण संघ आणि म्हणजे एक अतिशय चांगले उत्तम संबंध असे. आता इलेक्शन आलं चला संबंध वाढवू असं भारतीय जनता पार्टीत नसतं. आणि संघ राष्ट्रीय विचारांसाठी काम करत असतो, राष्ट्रीय विचारांसाठी जे करणं आवश्यक आहे ते करत असतो. मला असं वाटतं की अनेक गोष्टी आम्ही मधल्या काळात केल्या. आम्ही संविधान यात्रा काढली, ज्याचा उल्लेख कदाचित सगळ्या म्हणजे भाजपचं यश काय तर अनेक कार्यकर्त्यांनी संविधान यात्रा काढल्या, ज्यातनं SC ST समाजामध्ये एक जो प्रचंड मोठा गैरसमज पसरवला गेला होता तो दूर करण्यात यश मिळालं. ज्यातनं ह्या प्रकारचं सगळी लोक जी आमच्यापासून समाज दूर गेले होते ते समाज आमच्याकडे परत आले. OBC समाजासोबत संवाद साधला, मराठी समाजाला विश्वासात घेतलं गेलं. हे सगळं एका अर्थाने ज्याला सामाजिक समीकरण जमिनीवरचं ते आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करत होतो. कार्यकर्ता अत्यंत प्रचंड काम गेले 6 महिने करत होता. लोकसभेच्या निकालापासून सुरू झाला होता तो. हरियाणाच्या निकालाने त्याच्यामध्ये एक मोठा विश्वास आला की यस आपणही घडवू शकतो. हा एक विश्वास, जे त्यांनी काम मेहनत सुरू केली होती तो विश्वास आला. आणि आज संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अक्षरशः प्रचंड आनंद आहे. इतकं मोठं यश त्यांना मिळालं आहे, भारतीय जनता पार्टीला यश मिळालं आहे, ही त्याची खूप मोठी त्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. अगदी खरं आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि अजूनही कुठेतरी मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. पण तसं असलं तरी पण आजच्या निकालानंतर शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे. महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशानंतर आणि विजयानंतर 25 तारखेला हा शपथविधी सोहळा होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडेल. 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे एक दिवस आधीच सरकार स्थापन केला जाईल असं कळतंय. पूरे महाराष्ट्र के जनता का भी मैं आभार व्यक्त किया हूँ. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी आभार व्यक्त करता हूँ. हमारे गृह मंत्री जी है, नड्डा जी है, हमारे केंद्रीय मंत्री जितने हैं उन्होंने भी महाराष्ट्र के चुनाव में यहाँ पर हमें सहयोग किया है. और यहाँ पर हमेशा आदरणीय प्रधानमंत्री जी का आशीर्वाद महाराष्ट्र सरकार पे रहा है. और यहाँ पर डबल इंजन की सरकार काम कर रही थी. यहाँ पर जो विकास के काम हो गए उसमें भी केंद्र सरकार का बहुत बड़ा योगदान रहा है. अगला मुख्यमंत्री आप नहीं बनोगे चला. तर शपथविधीचा हा सोहळा 25 तारखेला होणार आहे, वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आपण गणेश ठाकूर यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधूया. गणेश, वानखेडे स्टेडियमवरतीच जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते पहिल्यांदा तेव्हा सोहळा झाला होता, यातनंही आणखीन एक संकेत समजावा का? पूर्वी वानखेडेबद्दलची एक माहिती मी आपल्या प्रेक्षकांना देतो. असं आहे की वानखेडे स्टेडियममध्ये BCCIच्या स्टेट लेवलच्या मॅचेस सुरू आहेत. सय्यद मुश्ताक अली टुर्नामेंट सुरू आहे आणि स्टेटचे टीम्स इथं आलेले आहेत. म्हणून तिथं ते स्टेडियम देणं थोडंसं अवघड आहे असं मला बोललं गेलं आहे. पण आता सरकार आहे, सरकारचं जर शपथविधी तिथे होणार असेल तर मला माहीत नाही ते कशाप्रकारे BCCI किंवा MC ॲडजस्ट करेल. पण तिथे मॅचेस सुरू आहेत म्हणून अद्याप तरी त्यांच्याकडनं कोणतं सिग्नल किंवा MCAकडे ते ग्राउंड मागितलं गेलं आहे असं बोललं गेलं नाही. पण पक्षांकडनं सांगितलं जात आहे की 25 तारखेला वानखेडे स्टेडियम होणार आहे. जर हा प्रश्न जेव्हा मी विचारला की स्टेडियम अवेलेबल नाही तर काय करणार, तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी शिवाजी पार्कचा विकल्प पण बघतोय, पण शिवाजी पार्कमध्ये देखील काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत, हायकोर्टचे काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणून तिथं होईल का असा एक प्रश्न आहे. पण वानखेडे शिवाजी पार्क असे 2 विकल्प दिले गेले आहेत. वानखेडे प्रामुख्यानं सगळे नेते म्हणतात की वानखेडेला करू, पण अद्याप उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. उद्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये एकनाथ शिंदे यांचे सगळे आमदार थांबणार आहेत. तिथंच गटनेत्याची निवड होणार आहे. तसंच भाजपचे निरीक्षक आल्यानंतर त्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आणि अजित पवार देखील तीच प्रक्रिया पूर्ण करून गटनेत्याची निवड करणार आहेत. म्हणून तिथंच ठरेल की 25ला कुठे आणि कसं, का 26ला सकाळी करायचं आहे. म्हणून अद्याप थोडंसं प्रीमॅच्युअर पण सांगितलं जातं की 25ला वानखेडेवरती हा शपथविधी सोहळा पार पडेल. याबद्दलचं कन्फर्मेशन थोड्या वेळात मिळेलच. पण ही चर्चा आहे, नेत्याने सांगितलं आहे
काही तांत्रिक अडचणी म्हणून ग्राउंड कोणतं हे सध्या त्याच्याबद्दलचा थोडासा एक क्वेश्चन मार्क मला वाटतं आहे, पण ते म्हणतायत की वानखेडेला आहे. म्हणून शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलवलं जाईल, मित्रपक्ष आहेत, प्रमुख नेते आहेत, मंत्री आहेत, तर सगळ्यांना बोलवलं जाणार आहे. एक मोठी यादी आहे, VVIPची यादी आहे, जी समोर एक फॉर्म्युलेट केलं जाईल आणि त्यानंतर निमंत्रण दिले जातील. म्हणून 2 दिवसांचाच वेळ आहे ज्यामध्ये सगळं करायचं आहे. म्हणून किती मोठं ग्रँड असेल तर ग्रँड असेलच. खरंय गणेश, मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कधी होईल हा अर्थातच आपल्याला 2 दिवसात कळेलच, पण त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईने एक बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्याबद्दल. आपण ती पाहूया. विजयाची अपेक्षा तर होतीच की त्याचं जे पूर्ण 5 वर्ष काम चाललेलं होतं त्याच्यावर हे माहीत होतं की त्यांनी किती मेहनत केली आहे, पण इतका ऐतिहासिक विजय मिळेल असं नव्हतं. विजय मिळणार हे निश्चित होतं, पण यावेळेचा विजय अभूतपूर्व. महाराष्ट्राची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं. बिलकुल आहे, सगळ्यांचीच इच्छा आहे. हे तर सगळ्यांची म्हणजे सगळ्या पार्टीच्याही लोकांना वाटतं की म्हणजे जर कोणी मुख्यमंत्री होणार असेल तर ते देवेंद्र फडणवीसच व्हावे. केंद्रीय नेतृत्वाचा देखील खूप आशीर्वाद राहिलेला आहे. हाच प्रश्नच नाही काही सांगितलं ना, मोदीजींचा लाडका आहे तो, बिलकुल त्यांचा मुलगाच समजा ना, इतका लाडका आहे तो. मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न झाला. ते तर आज म्हणून तर तुम्ही अभिमन्यू म्हणून राहिले ना, चारही बाजूनी घेरला, पण त्याला ते अभिमन्यूचं हे तोडता पण येतो, व्यूह त्याला तोडता पण येतो, त्यामुळे तो त्यांनी बरोबर तोडला तो. मधल्या काळामध्ये किती मेहनत घेतली, कसा प्रचारामध्ये त्याने झोकून दिलं होतं. 24/7 घरी नसायचाच तो, घरी पूर्ण वेळ त्याचा प्रचार आणि लोकांना भेटण्यात आणि याच्यात त्याच्यात. हार्डली 2 किंवा 3 तास तो झोप घेत असेल रात्री. 2-2 वाजेपर्यंत बाहेरच असायचा किंवा घरी मिटिंगा चालू असायच्या. असं सगळं 2-3 तासाच्या वर नाही झोप घेतली त्याने. बस. कधी बोलणं व्हायचं त्यांच्यासोबत? जे बोलणं याच्यासाठी व्हायचं की माझा नियम आहे की तो जेवायला जेव्हा बसेल तेव्हा मी त्याच्या बाजूला बसणार, आणि त्या अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया आहे. दरम्यान महाराष्ट्रातले निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. लाटेपेक्षा सुनामी आल्यासारखा आजचा निकाल आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेला हा निकाल मान्य आहे का असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. तर भाजपला 1 पार्टी 1 नेशन करायचं आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित करत त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा खरं तर उद्धव ठाकरेंनी याच्यात मांडलेला आहे. ओव्हर टू यू. सांगतोय की आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका. काही जण म्हणतात की हा EVMचा विजय आहे, असूही शकतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये. पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू. कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि आता मला एक असं वाटतं, प्रामाणिकपणे हा टोमणा नाही, की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे. थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही. आणि 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष JP नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील, म्हणजे यांना 1 पार्टी 1 नेशन 1 इलेक्शन आणि 1 पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे. तर भाजपला 1 पार्टी 1 नेशन करायचं आहे का असा प्रश्न विचारलाय. पुन्हा एकदा आपण आपली चर्चा याबद्दल सुरू ठेवूया. मला वाटतं आपण हा प्रश्न घेऊन केशव उपाध्यायांकडे जाऊया. केशव, त्यांनी 2 मुद्दे होते त्याच्यामध्ये. एक, त्यांनी EVM वरती थेट शंका नाही उपस्थित केली, पण त्यांनी लोकांच्या मनात असा प्रश्न आहे असं म्हटलंय. आणि त्यानंतर त्यांनी JP नड्डांचं ते विधान होतं त्याचा वापर करून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या आधी ते असं म्हणाले की जनतेला हा निकाल मान्य आहे का. अरे निकाल येत आहेत म्हणजे मला खरंच उद्धव ठाकरेंचं कळत नाही. म्हणजे माणूस पराभवानंतर फ्रस्ट्रेटमध्ये जातो हे मान्य आहे मला, की इतका प्रचंड पराकोटीचा पराभव, इतका मोठा पराभव त्यांनी कधीच अपेक्षित धरला नसेल. पण जनतेला हा निर्णय मान्य आहे का, असं की आजच हा निर्णय आला, जनतेने दिलेला निर्णय आहे, तो मान्य नाही करायचं कुणी, मग काय करायचं. म्हणजे जनतेने दिलेला निर्णय त्याला अजून काही तास पण ओलांडत नाही, तर अशा प्रकारची भाषा इतक्या नैराश्यात नाही येते. हे सगळ्यात मोठं महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठं दुर्दैवी तो प्रकार आहे.
असं आहे की दुसरं EVM बद्दल म्हणजे लोकसभेला ज्यावेळी तुम्ही जिंकलात त्यावेळी मात्र उदो की कसा लोकशाहीचा विजय झाला, त्यावेळी EVMची आठवण नाही झाली. मात्र आता मात्र ज्यावेळी तुम्ही पराभूत होताय, तुम्हाला जनता मतं देत नाही आहे, त्यावेळी मात्र मग तुम्ही म्हणताय की ह्याच्यामध्ये EVM बद्दल शंका घेण्याचं आहे का? मला असं वाटतं खरं म्हणजे मी इथं अनेक वेळा भारतीय जनता पार्टीने अनेक पराभव पचवलेत. लोकसभेच्या पराभवाच्या दिवशी सुद्धा मी इथंच बसलेलो होतो आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी पराजय यायचा त्यावेळी आम्ही हे म्हणायचो की या पराभवातनं आम्ही शिकतोय, हा पराभव जनतेने दिलेला कौल आहे तो आम्ही स्वीकारतो आणि त्यातनं आम्ही पुढे जातो. मला वाटतं ही खरी तर भूमिका असली पाहिजे. पण याच्याऐवजी जनतेने दिलेलं कौल मान्य आहे का, म्हणजे इतकं हास्यास्पद वाक्य या आजच्या दिवसातलं. दुसरं बाकीचे पक्ष ठेवायचेच नाहीत का? खरं म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय विचार हा संपत नसतो. त्या पक्षाचं नेतृत्व कशा पद्धतीने काम करतं, त्या पक्षाचं नेतृत्व जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोचतं, जनतेला कशा पद्धतीने कन्व्हिन्स करतं, जनतेसमोर काय मुद्दे ठेवतं, यावरती त्या राजकीय पक्षांचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून 1947 देशात अनेक पक्ष आहेत, पण सगळेच पक्ष, एक तरी पक्ष संपलाय का? त्याची ताकद कमी झाली आहे. तो विचार संपला पण विचार नाही संपलेला. त्यामुळे असं आहे की भारतीय जनता पार्टी काहीतरी इतर पक्षांना संपवायला निघाले का, हा मुद्दा नाही. मुळात तुम्ही का पराभूत झालात याचा विचार तुम्ही अधिक करायला पाहिजे होता, त्याचे चिंतन करायला पाहिजे होतं. पण त्याच्या आधीच अशा पद्धतीने एक नेशन एक पार्टी ठेवायचे का असं म्हणणं म्हणजे स्वतःच्या अपयशाचीच वेगळ्या अर्थाने स्पष्ट कबुली देणं, हे एक प्रकारचं आजचं त्यांचं वक्तव्य होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.